नमस्कार, तनुजा, वास्तू कन्सल्टंट न्यूमरोलॉजिस्ट. क्लायंटचे काही क्वेश्चन्स आहेत त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत की माळा, जी जपमाळ असते ती कशी जपावी, ती कशी जपली जाते, नामजप जो आहे तो कसा केला जातो, कोणत्या मंत्रांचा उच्चार आपण केला पाहिजे, बेसिकली मंत्रांचा जप करताना काय काळजी घेतली पाहिजे, जी जपमाळ आहे त्याचं सिलेक्शन कसं झालं पाहिजे. प्रामुख्याने मी हे सांगू इच्छिते की आपण जेव्हा जप करायला बसतो ते आसनही फार महत्त्वाचं असतं. जपसंख्या सगळ्यांना माहिती आहे, 108 वेळेला आपण करतो. काही मंत्र दिले जातात, काही जण जे आहे ते गुरूंनी दिलेले मंत्र आहे त्याचा जाप केला जातो. त्यासाठी वेगळी माळ जी आहे जपमाळ ती ठेवली जाते. आता मुख्यत्वे करून जर माळेविषयी बोलायला आपण सुरुवात केली तर शिवपूजा जी आहे ती करताना तुम्हाला रुद्राक्ष माळेचा जो आहे ती वापरली तर फार उत्तम. हरिनामाचा जप जर करणार असेल, जर विष्णू यांचा जप करणार असेल तर तुळशी माळ, चंदनाची माळ ही फार, सफेद चंदन जे म्हणतात त्याला, ती माळ यूज केली जाते. लक्ष्मी आणि विष्णू यांचा जर जप करायचा असेल तर कमळगट्ट्याची माळ वापरली जाते. दुर्गा माता हिचा जर जप करायचा असेल, कुलस्वामिनी, तर रक्तचंदन आणि रुद्राक्ष. दुर्गा माता या देवीचा जप करताना रक्तचंदन आणि रुद्राक्ष याचं जी आहे जपमाळ वापरली जाते. आता ही जी आपण जपमाळ जी आहे ती पर्सनलाइज असली पाहिजे. ती आपण जपतो तर ती कोणालाही आपली माळ देऊ नये किंवा शेअर करू नये, ह्याची दक्षता नेहमी घ्यावी. ज्या ठिकाणी ठेवतो ते ठिकाण जे आहे स्वच्छ आणि पवित्र असलं पाहिजे. देवघरात जरी ठेवली तरी फार उत्तम. दुसरी गोष्ट अशी आहे की आसन जे आपण घेतो जप करताना ते मुख्यत्वे करून लाईट कलरचं वापरावं. शक्यतो रेड कलर किंवा ऑरेंज कलर किंवा येलो कलर, लाईटमध्ये असेल तर फार उत्तम. मोस्टली ब्ल्यू कलर, ब्लॅक कलर आणि ब्राऊन कलर हे कलर अवॉइड करायचे. या गोष्टींचा आपण उठता बसता जप करणं आहे वेगळं, पण माळेवर जप करणं हे जे आहे फार महत्त्वाचं आहे. कारण हे आपल्या पहिल्यापासून आपल्या काय म्हणतात, पूर्वजांनी असू देत किंवा अध्यात्मात असू देत, माळेला फार महत्त्व आहे. त्या प्रत्येक माळेचा जो स्पर्श आपल्या शरीराला होतो तेव्हा आपले बोटांचे जे सेन्सेशन असतात, त्यावरचे जे बिंदू असतात ॲक्युप्रेशरचे, तेही दाबले जातात. मन एकाग्र होण्यास मदत होते. मेन तुमचे पिट्युटरी ग्लँड जे आहे, जे आज्ञाचक्राला निगडीत असतात, त्या ग्लँड ज्या आहेत त्या ॲक्टिव्ह होण्यास मदत होतात. दुसरी गोष्ट की माळ स्वच्छ कशाने करायची, शक्यतो गंगाजल वापरून, स्वच्छ पाणी वापरून, शिंपडून माळ जी आहे स्वच्छ केली जाते. गंगाजल, त्याच्यानंतर तुमचं तूप आणि दूध, रुद्राक्ष माळ याच्याने स्वच्छ केली जाते. थोडासा नाही तर तुपाचा हात घ्यायचा, गाईच्या तुपाचा हात, त्याच्यावरती माळ जी आहे मोकळेपणाने रगडायची हळूवारपणे आणि स्वच्छ करायची, ठेवून द्यायची आणि मग तिचा वापर करायचा. आपलं आसन आणि माळ कोणाही बरोबर शेअर करू नये. त्याच्यामध्ये जी ऊर्जा क्रिएट झालेली असते ती तुमच्याशी निगडीत असते. आणि जप करताना सर्वप्रथम संकल्प करणं फार महत्त्वाचं आहे. त्या संकल्पामध्ये तुम्हाला तुमचं नाव, तुमचं गोत्र, तुम्ही कशासाठी, तो हेतू जो आहे ते तिथे मांडायचं आहे. कारण निगेटिव्ह एनर्जीज ज्या आहेत जप करताना ॲक्टिव्ह होतातच आणि त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी पहिल्यांदा प्रार्थना करावी लागते की जो काही जप मी करत आहे, ज्या काही एनर्जीज आहे त्या ज्या देवता, इष्टदेवतेचा जप करत असाल त्याला अर्पण करा आणि निगेटिव्ह एनर्जीपासून माझं रक्षण करावं, म्हणून हा संकल्प असतो.
म्हणून आपलं नाव गोत्र फार महत्त्वाचं असतं. जे मॅरिड आहेत त्यांनी नवऱ्याचं नाव घेऊन यांच्या घरात यांच्या कुळात जे आहे आलेली आहे, आणि ज्यांचं लग्न नाही झालं आहे त्यांनी वडिलांचं नाव घेऊन की मी यांची मुलगी आहे त्या कुळाचं नाव घेऊन आणि गोत्राचं नाव घेऊन जप करायचं आहे. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत, पण या महत्त्वाच्या आहेत. आता या धकाधकीच्या जीवनात तुम्ही म्हणाल आमचं तर पळापळ असते मॅडम सकाळपासून, पण 10 मिनटं वेळ नक्कीच प्रत्येकजण काढू शकतो. जर स्वतःचा ऑरा आणि स्वतःला स्ट्रॉंग करायचं असेल तर तुमचा जो कोणता मंत्र तुम्हाला दिलेला आहे, मग ते गायडनर असू दे, मार्गदर्शक असू दे, काउन्सलर असू दे, तुमचे गुरूंनी दिलेला मंत्रसुद्धा तुम्हाला एक माळ तरी शांतपणे बसून करायचं आहे. आणि मंत्र जप जे आहेत ते बीज मंत्र, नाममंत्र किंवा स्तोत्र यांच्याद्वारे जे दिलेले मंत्र आहेत तेच करावेत. साधं सोपं नाम किंवा स्तोत्र दिलं असेल त्याचा जप करावा. कारण जे उच्चारण केलं जातं ते उच्चारण जे आहे ते स्पष्ट आणि स्वच्छ असलं पाहिजे. त्याच्या अगोदर तुम्ही 2 मिनटं का होईना 2 ते 3 मिनटं दीर्घ श्वास, त्याचं श्वसन जे आहे प्राणायाम ते कळणं फार गरजेचं आहे. जेव्हा आपण श्वास आतमध्ये घेतो, थांबवतो आणि नंतर हळूवार सोडतो, तेव्हा आपल्या मनाची आणि आपल्या श्वासाची गती त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित होतं आणि त्याच्यानंतर आपण एकाग्र होऊ शकतो आपल्या नामस्मरणामध्ये. खूप सोपं आहे, पण ज्याला कन्सिस्टन्सी माहिती आहे तो व्यक्ती नक्कीच ही गोष्ट सिद्ध करू शकतो. आणि अशी मनापासून विनंती आहे की नामस्मरणामध्ये जी ताकद आहे, आपण एक मंत्र घ्या आणि त्याचं नामस्मरण जे आहे 10 मिनटासाठी देवासमोर बसून किंवा जिथं आहात तिथं आसन घालून बसा. कारण ऊर्जा ज्या आहेत आपल्या त्याला पूर्णतः प्रोटेक्शन मिळणं गरजेचं आहे. एक आसन तुमच्या खालती असेल तर ती ऊर्जा तिथल्या तिथे तुमच्या शरीराभोवती जी आहे फिरत असते, नाहीतर ती पूर्णतः आतमध्ये पृथ्वीच्या आतमध्ये ती जी आहे ग्रहण केली जाते. त्यामुळे तुमचं प्रोटेक्शन होणं गरजेचं आहे. म्हणून आसन असणं फार, दिवसातनं एकदा तरी माळेवर जप करा ही विनंती. स्वामी समर्थ.